ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे। हाकेंनी थेट पैशांची ऑफर स्वीकारली होती। त्यासाठी त्यांनी आपल्या गाडी चालकाचा UPI नंबर देखील ऑफर देणाऱ्या अकलूजच्या संबंधित व्यक्तीला दिला होता। ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर हे स्पष्ट होत आहे। या ऑडिओ क्लिपने महाराष्ट्रभर सर्वत्र खळबळ माजली असून या प्रकरणाने वादग्रस्त हाके आणखीन अडचणीत आले। मला बदनाम करण्याचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया हाकेंनी या प्रकरणात दिली आहे। विशेष म्हणजे सुरुवातीला मदत नको असे म्हणणाऱ्या हाकेंच्या तोंडाला लाखभराचा आकडा सांगितल्यानंतर चांगलेच पाणी सुटल्याचे क्लिप मधील संभाषण ऐकल्यानंतर कळतं। या घटनेने मुख्यत्वे धनगर समाजासह ओबीसी समाजामध्ये वातावरण ढवळून निघत आहे। या ऑडिओ क्लिप पूर्वी हाके नशेत दिसण्याची, मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दलचं विधान, माळी समाजाविषयीचं बोलणं अशा क्लिप व्हायरल झाल्या होत्या। त्यातून ते तत्कालीन वेळी अडचणीत आले होते। लाखभर रकमेची ऑफर स्वीकारण्यासंबंधीची ही क्लिप आहे। लक्ष्मण हाकेला लाखभराची ऑफर देणारा, त्याशिवाय अत्यंत संयमाने हे प्रकरण हाताळला। त्याशिवाय हाकेने ऑफर स्वीकारल्याचे विधान केल्यानंतर त्यांनी थेट लाज आबरू काढणारा तो अकलूजचा तरुण कोण याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे। तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तरुण कोण हे याची माहिती मिळाली नाही। मागील 2 दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या या क्लिपने राज्यभर खळबळ माजली आहे। हाके अडचणीत आले आहेत। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना एका व्यक्तीने फोन केला। हा व्यक्ती आपण अकलूजचे असल्याचे सांगत असल्याचे समोर येत आहे। ही व्यक्ती त्यांना पैशाची ऑफर करतो। हाके हे सातत्याने समाजासाठी लढत आहेत। त्यांना फिरण्यासाठी, त्यांचा खर्च करण्यासाठी पैशांची ऑफर देतो। त्यावर हाके सुरुवातीला याची गरज नसल्याचे म्हणतात, मात्र लाखभराची रक्कम पाठवतो म्हटल्यानंतर हाके गाडी ड्रायव्हरचा UPI नंबर देतात। त्यानंतर लगेच समोरील तरुणाचा नूर पालटतो। तो लागलीच हाकेंची लाच काढतो आणि त्यांना शिव्या द्यायला सुरुवात करतो। राज्यभर ओबीसी प्रश्नावर रान पेटवणाऱ्या लक्ष्मण हाके यांना बीडमध्ये होणाऱ्या मेळाव्यातून वगळल्याने राज्यातील ओबीसी नेत्यांना हाकेंचे वावडे वाटू लागले का अशी चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मराठवाड्यातून चांगला प्रतिसाद मिळत होता। यातून हाके हे ओबीसीचे ब्रँड नेते बनू लागल्याचे चित्र तयार होत असताना आज बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या महाएल्गार मेळाव्यासाठी हाकेंना निमंत्रण देण्यात आले नाही। त्यामुळे ओबीसी नेत्यातील फूट आता राज्याच्या समोर येऊ लागली असून यापूर्वीही ओबीसी प्रश्नावर अनेक विरोधी वक्तव्य करण्यात आली होती। ST प्रवर्गातील समावेशासाठी आदिवासी आणि बंजारा समाज आमने सामने आले, तर दुसरीकडे जालन्यात धनगर समाजाचे देखील आंदोलन सुरू झालंय। धनगर समाजाचा ST मध्ये समावेश करावा अशी मागणी आहे। हे सर्व वाद सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज। काय देताय मानधन सांगा? नाही मग म्हणलं काय तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय, तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला। मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे, फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या। कसं आहे मग तुमचा गुगल पे, फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल। नाही राहू द्या, मी तिकडे अकलूज परिसरात आलो त्या आपण भेटू। नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही UPI वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट। तुम्ही कधी यायचा काय? आम्ही पण बाहेर पुण्याला असतो। पुण्यात जायची मग मी राहायला कुठल्या एरियात राहते? पुण्यात कोथरूडला आहे। उद्या आहे पुण्यात सकाळी? होय, मग ऑफिसला जातोय। मग किती वाजता भेटू? तुमचा UPI नंबर असेल तर पाठवतो। एक रितेश सांगता का? नंबर फोन पे, गुगल पे सांगता का मला? गुगल पे, फोन पे, UPI नंबर आहे का? गुगल पे सांग बरं दादा, थांबा सांगतो मी। हॅलो, हा तुमचा फोन पे, गुगल पे नंबर सांगा की। 93 22 काय नाव येत आहे? रितेश। बरं सरांचं नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही। बरं द्या की सरांकडे। त्याचं अकाउंटच नाही। बरं सरांचा अकाउंट। बरं द्या की सरांकडे। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही। अकाउंटला मी पैसे घेत पण नाही।
हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. हा हा अकाउंट दिलाय मला. बर बर बर. तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. काय करतात? भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? आजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात, तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. हा